नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण ना थंडी स्पेशल अशी मस्त गरमागरम सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी बनवतोय. चला तर मग सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथं बघा मी एका वाटीमध्ये 4 चमचे इतके हे हळीव घेतले होते. आता बऱ्याच ठिकाणीला हळीव म्हणतात, काही जण अळीव म्हणतात किंवा काही जण हलीम पण म्हणतात. तर ह्या बियांसारखं जे टेक्स्चर असतं आणि ह्याच्यामध्ये ना भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन, फायबर त्याबरोबरच भरपूर चांगले चांगले असे घटक असतात. त्यामुळे हे बाळंतणीसाठी, लहान मुलांसाठी किंवा सगळ्यांसाठी थंडीमध्ये ना खूपच असा चांगला असा आहार असतो. तर आता हे 4 चमचे इतके मी हे हळीव घेतले. आता हे पाण्यामध्ये चांगले भिजत ठेवायचे. त्यामुळं काय होतं, अळीव जे आहे ते चांगले असे फुलतात. आता हे सगळं असं मिक्स करून ठेवूयात. जेवढे अळीव आपण घेतो त्याच्या दुप्पट ते भिजल्यानंतर होतात. त्यामुळे त्याचा अंदाज घेऊन अळीव घ्यायचे. कारण आज आपण जी रेसिपी बनवतो ती फार घट्ट झाली तर खायला इतकी चांगली नाही लागत. अळीव भिजतायत तोपर्यंत इथं बघा एका कढईमध्ये मी 1 छोटा चमचा इतकं साजूक तूप घातलं. त्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेले बदाम आणि थोडेसे मी काजू घातलेले आहेत. हे तुपावरती ना चांगले असे भाजून घ्यायचे. छान असे डाग पडले, थोडेसे कुरकुरीत झाले की हे सगळे ड्रायफ्रूट जे ते काढून घ्यायचे. आता ड्रायफ्रूट जे ते ऑप्शनल आहेत, हवे असतील तर घाला, नसेल तर नाही घातले तरी पण चालेल. त्याच कढईमध्ये आता मी अर्धा लिटर इतकं दूध घेतलं. दूध हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घेऊयात. ही रेसिपी ना माझी आत्या आणि आजी खूप वेळा बनवायची आणि मला सुरुवातीला ती अजिबात नव्हती आवडायची. पण जेव्हा याचे चांगले फायदे मला कळाले तेव्हा मी आवर्जून ही थंडीमध्ये रेसिपी बनवते आणि माझी आजी पण खूप छान ही रेसिपी बनवायची. आता दुधाला चांगली उकळी येते तोपर्यंत हळीव बघा साधारणपणे 15 ते 20 मिनिटं माझे चांगले भिजलेले आहेत आणि अगदी बघा चांगले डबल झालेले आहेत, चांगले मस्त असे फुगलेले पण आहेत. तोपर्यंत इकडे बघा आपल्या दुधाला चांगली अशी उकळी पण येते. दुधाला चांगली उकळी आली की गॅस जो आहे तो थोडा बारीक करायचा आणि हे जे आपण भिजवून घेतलेले अळीव होते ते संपूर्ण दुधामध्ये घालायचे आणि हे सगळे बघा चांगले मिक्स करून घ्यायचे. दुधामध्ये जेव्हा अळीव जातात ना तेव्हा बऱ्याच त्याच्या छोट्या छोट्या गाठी बनतात. ते होऊ नयेत म्हणून ह्या सगळ्या गाठी ज्या त्या सगळ्या फोडून घ्यायच्या. अळीवामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं. कमरेसाठी, गुडघेदुखीसाठी ना उत्तम असा आहार आहे आणि थंडीमध्ये ना आपण आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी ही रेसिपी खाल्लीच पाहिजे. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. माझी आजी म्हणायची की आधी ना फक्त अळीव आणि दूध इतकंच आणि यामध्ये गूळ किंवा साखर घातली जायची. कारण आधी ड्रायफ्रुट्स एवढे मिळत नसायचे किंवा ते नसायचे घरी. त्यामुळे नुसतं अळीवाची खीर अशी बनायची. तुम्हाला तशी पण खीर ना खूप चव लागते. आता ड्रायफ्रूट सगळेजण वापरतात म्हणून आपण ही वापरतो. तुमच्याकडे ते नसतील किंवा तुम्हाला आवडत नसेल तुम्ही ते स्किप पण करू शकता. कारण अळीवच इतके प्रोटीन आहेत ना, त्यामुळे कुठलेही बाकीचे घटक याच्यामध्ये घालण्याची अजिबात गरज नाही आहे. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅस मध्यम करून ना एक 3 ते 4 मिनिटं हे अळीव जे आहेत ना दुधामध्ये चांगले पुन्हा शिजवून घ्यायचे. आपण आधीच ते पाण्यामध्ये भिजवून घेतले होते, त्यामध्ये पटकन शिजतात. आता हे बघा थोडेसे ना आणखीन त्याचा आकार जो तो मोठा व्हायला सुरू होतो. 3 ते 4 मिनिटं पण झाली आणि मगाचपेक्षा थोडीशी दाटसर अशी खीर पण बनायला सुरुवात झाली. आता ह्यामध्ये आपण तळून घेतलेले जे काही ड्रायफ्रुट्स असतील ना तर ते पण घालायचे. ह्यामध्ये अर्धा चमचा वेलची आणि जायफळाची पूड टाकली. ही मिक्स करून घेऊयात. आता आज आपण जी खीर बनवतो ना ह्यामध्ये मी गुळाचा वापर करते, त्यामध्ये आणखीन जास्त पौष्टिक बनते. तुम्ही हवं तर साखर पण वापरू शकता. जर साखर वापरणार असाल ना तुम्ही ह्या स्टेजला 5 ते 6 चमचे इतकी साखर वापरू शकता. पण गूळ जो आहे तो गरम दुधामध्ये अजिबात टाकायचा नाही, तर दूध जे ते फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे बघा हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. आता अळीव जे आहेत ना तुम्ही थोडे जास्त वापरले तर खीर खूप घट्ट होते आणि ती पिताना ना तितकी छान लागत नाही. त्यामुळे मी अळीवाचं प्रमाण थोडंसं कमी केलं होतं. आता तुम्ही बघू शकता अळीव चांगले शिजलेले आहेत. आता गॅस जो आहे तो बंद करून घ्यायचा आणि गॅस जरी पटकन बंद केला असेल आपण तरी ह्यातल्या ज्या वाफेमुळं काय होतात गूळ फाटण्याची शक्यता असते. कारण गरम दुधामध्ये गूळ गेला तर दूध फाटतं. तसं होऊ नये म्हणून ना 2 ते 3 वाफा यातल्या कमी करून घ्यायच्या. म्हणजे थोडंसं थंड करून घ्यायचं. अगदी गरम जे असतं तर थोडंसं गार झालं की मग ह्याच्यामध्ये गूळ घालायचा. आता बघा ह्याच्यातल्या वाफा पण थोड्याशा कमी झालेल्या आहेत. थोडंसं कोमट असं आपली ही दूध किंवा ही खीर आहे ती तयार झालेली आहे. आता ह्यामध्ये आपण गूळ घालूयात. तर गूळ घालताना तो बारीक खिसून घालायचा. आता तुम्हाला गोडाचं प्रमाण कसं आवडतं ह्याच्यावरती गुळाचं प्रमाण कमी किंवा जास्त ठरू शकतं. मला फार गोड खीर आवडत नाही, त्यामुळे इथं मी 3 ते 4 चमचे इतके गूळ घातलेले आहे. कारण फार गोड झाली तर खीर तोंड धरल्यासारखं वाटतं, त्यामुळं आमच्या घरी फार गोड खात नाहीत. आता हे जो गूळ आहे ना ह्याचा थोडासा जो दूध गरम आहे त्याच्यामध्ये आरामात ते विरघळतं. हे चमच्यानं सगळं चांगलं मिक्स करून गूळ जो आहे तो दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा. त्यामुळं खिरीला रंगही छान येतो आणि खीर त्याबरोबर पौष्टिकही बनते. जेव्हा मस्त थंडी पडलेली असेल ना काहीतरी गरमागरम खावंसं किंवा प्यावंसं वाटतं ना त्यावेळी माझी आत्या हे सगळ्यांना गरम गरम बनवून द्यायचे आणि आम्ही कपातून ना प्यायचो. खूप मस्त लागायची ही खीर. अगदी घशालाही शेक मिळतो आणि त्याबरोबरच आपल्या पोटाला आराम भेटतो. केसांच्या वाढीसाठी असू देत, कमरेसाठी किंवा गुडघेदुखीसाठी, बाळंतिणीसाठी तर हा उत्तम असा आहार आहे. आणि थंडीच्या दिवसामध्ये ना प्रत्येकाने आठवड्यातून 1-2 वेळा तरी अळीवाचा वापर किंवा अळीव असणारी कोणतीही रेसिपी खाल्ली पाहिजे.
हे आधी पण मी तुम्हाला अळीवाचे लाडू दाखवले होते. ही झटकीपट होणारी आणि पौष्टिक अशी खीर दाखवली. तर तुम्ही जर खीर असाल तर ती कोणत्या पद्धतीनं करता हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला माझ्या आत्याच्या पद्धतीने केली ही अळीवाची खीर आवडली का? हे पण कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्ही पाहू शकता तर मगाचपेक्षा थोडीशी खीर पण बघा थोडी दाटसर झालेली आहे. कारण जशी खीर आपण गॅस बंद करतो तशी पुन्हा थोडीशी दाटसर बनते. त्यामुळे लक्षात ठेवा दूध आणि अळीवाचं जे प्रमाण आहे ते परफेक्ट असायला पाहिजे. खूप घट्ट झाली तर ती खीर पिताना तितकीशी मजा येत नाही. त्यामुळे मी अळीव 4 चमचे अर्धा लिटर दुधासाठी वापरले होते. ही खीर आपण 3 ते 4 जण आरामात पिऊ शकतो. अगदी मस्त अशी पौष्टिक अशी आपली ही अळीवाची गरमागरम खीर तयार झाली. गरम गरम प्यायला खूप मस्त वाटते. तुम्ही एकदा तरी या थंडीमध्ये ही रेसिपी करून बघा. आणि ही रेसिपी तुम्ही करून बघितलीत आणि तुम्हाला आवडली तर ह्याचे फोटोज पण मला पाठवायला विसरू नका. पुन्हा अशा छान सोप्या आणि हेल्दी रेसिपीसोबत आपण भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय.